या पृथ्वी तलावर फक्त अडीचच जाती आहेत, त्या म्हणजे पुरुष, फुल एक जात, महिला दुसरी जात आणि जेंडर, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये, शुद्ध मराठीमध्ये त्याला आपण हिजडा म्हणतो, ही अर्धी जात. तर आज जी क्राईम समोर येते ती आहे हिजड्या संदर्भात. कारण त्यांना मान सन्मान दिला जातो, त्यांचा आशीर्वाद देखील घेतला जातो. परंतु काही त्यांच्यामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत, ते म्हणजे पुरुष जेंडर आहेत, महिला जेंडर आहेत. महिलांच्या अंगव्यंगातून देखील काही हिजडे आहेत आणि पुरुषांच्या अंगव्यंगातून देखील काही हिजडे आहेत. असे त्यांच्यामध्ये देखील अनेक पद्धती आहेत, प्रकार आहेत. परंतु त्यांना मान सन्मान हा पूर्वीपासून आहे, त्रेतायुगापासून, रामयुगापासून. आज अशीच एक आपण घटना पाहणार आहोत. तिचं प्रेम एका तरुणावरती झालं. तो तरुण 25 वर्षीय होता आणि त्याचं नाव होतं राजेश. राजेश सोबत त्या हिजड्याचं, तिचं नाव होतं रोमा. रोमाचं राजेश सोबत प्रेम प्रकरण झालं. दोघांचं एकमेकांवरती जीव जुळला. परंतु ती रोमा जी आहे, ती हिजडा आहे, हे राजेशला माहिती होतं. आणि रोमाला देखील माहिती होतं की राजेश हा तरुण आहे, तडफदार आहे, त्याला लग्न केल्यानंतर चांगली मुलगी कोणीही देईल. परंतु राजेशचं भरपूर प्रेम होतं रोमावरती आणि रोमाचं देखील प्रेम राजेशवरती होतं. परंतु रोमा थोडा विचार करत होती की आपण हिजडा आहोत, समाज आपल्याला मान्यता देणार नाही. परंतु राजेशने ऐकलं नाही आणि रोमासोबत प्रेम प्रकरण तर झालंच. अगोदर मैत्री झाली, पुन्हा प्रेम प्रकरण झालं आणि राजेशने रोमासोबत शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. आता त्यांचे शारीरिक संबंध हे वेगळ्या पद्धतीचे. सामान्यतः नैसर्गिकरित्या महिला आणि पुरुष यांचे शारीरिक संबंध जसे होतात, तसे शारीरिक संबंध हे हिजड्याचे नसतात. त्यांचे संबंध हे त्यांच्या त्यांच्या स्वखुशीने असतात. कोणी कोणी करतं, कोणी कोणी करत देखील नाही. ती ज्याची त्याची इच्छा असते. परंतु बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ देखील अनेक वेळा पाहिलेले आहेत. अगदी त्याप्रमाणे राजेशने रोमासोबत अनैसर्गिकरित्या संबंध ठेवले. त्याच्यातून देखील रोमाला आनंद मिळत होता. ते मग त्यालाच आपण अनैसर्गिकरित्या संबंध म्हणतो. परंतु ते संबंध करत असताना रोमाचा देखील पहिलीच वेळ होती आणि रोमाला खूप त्रास झाला आणि अतोनात अशा यातना झाल्या आणि रोमाला रक्तस्राव सुरू झाला. राजेश घाबरला. आता करायचं काय? कोणाकडे जायचं? कुठे जायचं? कसं सांगायचं? रक्तस्राव चालू होता. राजेश घाबरला, रोमा घाबरली. रोमाने राजेशला विनंती केली, रडू लागली, त्रास होऊ लागला. तिने एका स्त्रीचं नाव सांगितलं, डॉक्टर महिलेचं, आणि त्या डॉक्टर महिलेपाशी हे दोघं जण गेले. डॉक्टर महिलेपाशी गेल्याच्या नंतर डॉक्टर महिलेने उपचार केला, टाके टाकले आणि 1 महिनाभर आराम करायला सांगितलं रोमाला. रोमाला त्रास भयंकर होता. सकाळी शौचालयाला जाताना देखील नरक यातना होत्या. 1 महिना झाला. सुखरूप तिची तब्येत चांगली झाली. पुन्हा रोमा आणि राजेश या दोघांनी विचार केला लग्न करण्याचा. मला मुलाबाळाची गरज नाही, समाज मान्यता देईल नाही देईल मला गरज नाही, परंतु मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहणार. विचार केला आणि एका मंदिरमध्ये जाऊन माळी घातल्या. भगवंताला साक्षी ठेवून पुजाऱ्याच्या देवपाच्या साक्षीने विवाह पार पडला. तो घरी आला. घरी आल्याच्या नंतर घरच्यांनी, राजेशच्या घरच्यांनी नकार दिला आणि घरामध्ये राहू नको म्हणून सक्त वॉर्निंग दिली. राजेश तिथून निघून गेला रोमाला घेऊन आणि पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये कामाला राहिला. तिथे काम करत असताना रोमा जी बाहेर पैसे मागायला जायची, दुवा मागायला जायची, ते राजेशला पटत नव्हतं. राजेश कंपनीत काम करत होता, परंतु उदरनिर्वाह भागवण्यासाठी काही ना काही करणं हे गरजेचं होतं. त्यामुळे रोमा पुन्हा तिच्या धंद्यामध्ये परत गेली. संध्याकाळी घरी यायची. परंतु जी त्यांची आम्मा होती मेन, त्यांना हे देखील मान्य नव्हतं की आपल्या जातीमध्ये महिलेने विवाह संसार सुख बरोबर नाही. परंतु ती तयार होती. अशाच काही दिवस उलटून गेले आणि राजेशचं प्रेम प्रकरण दुसऱ्या एका तरुणीवर सुरू झालं. त्यानंतर त्या प्रेम प्रकरणामध्ये बरेच दिवस उलटून गेले आणि रोमा जी होती तृतीयपंथी, त्या रोमाला समजलं की राजेश एका तरुणीवर प्रेम करतोय. तृतीयपंथी असणारी रोमा तिने सामंजस्यपणाने पाऊल उचलला
आणि तिने भांडण केलं नाही, वाद केला नाही किंवा तंटा निर्माण केला नाही. काहीही न करता, तिला काहीच माहिती नाही असं ती राजेशसोबत राहू लागली. काही दिवसानंतर राजेशला प्रेमामध्ये घेतलं. 2 शब्द गोड बोलू लागली आणि राजेशला म्हटली की तुमचं माझ्यावर प्रेम आता आहे का नाही? तो म्हटला आहे. तू असं का विचारतेस? मग तुम्हाला माझ्यापासून संतती मिळणार नाही. मग तुम्ही एका तरुणीसोबत लग्न करा. त्यावेळेला राजेश थोडा चाच पडला आणि तो म्हटला असं तू का म्हणतेस? त्यावेळेला तिने सांगितलं की त्या तरुणीवर तुमचं प्रेम आहे हे मला माहिती. तुम्ही तिच्यासोबत लग्न करा, थाटामाटाने संसार करा. मी माझ्या मूळ ठिकाणी जाते, माझ्या अम्माकडे जाते, मी माझ्या तृतीय पंथीय ग्रुपमध्ये जाते. त्यावेळेला राजेशच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. राजेशला त्याची चूक कळाली आणि हे समजूतदारपणा रोमाचा पाहून राजेशचं अंतःकरण भरून आलं. राजेशने रोमाला शब्द दिला, जोपर्यंत श्वासाश्वास आहे, जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही, तुझ्यावर प्रेम करेल. परंतु तू म्हणतेस तसं या तरुणीसोबत मी लग्न करतो. तू कुठेही राहा, कशीही राहा आणि केव्हाही मला आवाज दे, मी तुझ्यासाठी हजर राहील. शब्द दिला. गळ्याला मिठ्या मारल्या आणि रोमाला तिथून वाट लावला. राजेश ज्या तरुणीसोबत लग्न करणार होता त्या तरुणीसोबत लग्न केलं. परंतु राजेशला तिथून धोकाच मिळाला. त्या तरुणीने दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत पळून गेली. राजेश एकटा पडला. रोमासारखी, सोन्यासारखी तृतीयपंथी सोडून दिली. तरुणीने धोका दिला. राजेश एकटाच पडला. त्याच्या हाती काहीही राहिलं नाही आणि तो तिथून पुढे पश्चातापामध्येच राहिला. पुन्हा रोमाला भेटला, मन मोकळं केलं, परंतु सर्व काही त्यावेळेला गमावलेलं होतं. मित्रांनो, या घटनेतून आपल्याला काय पाहायला मिळालं? निष्काम प्रेम, स्वच्छ प्रेम, कोणतीही त्यामध्ये अट नाही, स्वार्थ नाही, असं प्रेम. त्यामध्ये जात नसते, पात नसते, धर्म नसतो. प्रेम म्हणजे प्रेमच असतं. एका आत्म्याचा दुसऱ्या आत्म्यावर असणारा तो जीव, त्याला निस्वार्थ प्रेम म्हणतात. तेच राजेश आणि रोमामध्ये होतं. या घटनेला ऐकून सर्वांचे डोळे पाणावले. परंतु अशी घटना कोणासोबत घडू नये. ज्याच्यासोबत शब्द दिला त्याच्यासोबतच शेवटचा श्वास जायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. या मराठी क्राईम स्टोरी बद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हरियाणा राज्यामध्ये घडलेली ही सत्य घटना तुमच्यासमोर प्रस्तुत केलेली. रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत नमस्कार.